आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। राजधानी दिल्ली काल लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने हादरली। आतापर्यंत जवळपास 13 जणांचा यात मृत्यू झाल्याची माहिती आहे। धक्कादायक बाब म्हणजे या स्फोटाच्या 24 तास आधीच सुरक्षा यंत्रणांनी फरीदाबादमधून 2900 किलो आरडीएक्स जप्त केलं होतं आणि या स्फोटाचं फरीदाबाद कनेक्शन प्राथमिक तपासात समोर येतंय। हा स्फोट आत्मघातकी असल्याचा संशय व्यक्त झालेला आहे। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडे संशयाची सुई वळतीये। या स्फोटात वापरण्यात आलेल्या कारच्या मालकाचं पुलवामा कनेक्शन समोर आलंय। या स्फोटानंतरचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं जातंय, त्यातही अनेक गोष्टींचा खुलासा व्हायला लागलेला आहे। त्यामुळे या घडीला प्रश्न असा उरतोय की स्फोटकांनी भरलेली एवढी मोठी कार घेऊन कोर दिल्ली, सेंट्रल दिल्लीपर्यंत हे दहशतवादी पोहोचतात कसे? सिक्युरिटी लॅप्सेससाठी जबाबदार कोण आहे? फरीदाबाद मॉडेलचा प्रमुख असलेला सदस्य डॉक्टर उमर मोहम्मद हा या स्फोटामध्ये मारला गेल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। सध्या एनआयए कडे याचा तपास सोपवण्यात आलेला आहे। हा हल्ला केवळ दिल्लीवर झालेला नाहीये, तर हा देशाला हादरवण्यासाठी करण्यात आला होता हे स्पष्ट आहे। आणि जैश ए मोहम्मदचं कनेक्शन वारंवार समोर येत असताना, पुलवामा कनेक्शन समोर येत असताना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। पहिला म्हणजे दहशतवाद्यांना नेमका कोणता संदेश द्यायचा आहे? कोर भागात शिरून स्फोट करण्यापर्यंत त्यांची मजल कशी जाते? सिक्युरिटी लॅप्सेसला जबाबदार कोण? ऑपरेशन सिंदूरचा हा बदला म्हणायचा का? आणि तसं असेल तर भारताने प्रत्युत्तर कसं द्यायला हवं? या सगळ्याच प्रश्नांचा आपल्याला उहापोह करायचा आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे, ज्येष्ठ पत्रकार मकरंद मुळे आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत आणि आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला ताजे अपडेट्स देणार आहेत। सुरुवातीला विरोधकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकूया। दिल्लीतलंही सरकार यांचं, केंद्रातलंही सरकार यांचं, मग हे आतंकवादी या देशामध्ये आले कुठून? हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत। आणि म्हणून नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांना जे खोटे आश्वासन दिले त्याची ही पोल खोलली गेलेली आहे। ही घटना आमच्या देशावर हा एक प्रकारचा भ्याड हल्ला आहे। या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो। कोई दिल्ली कोई एक जो है ना कोई कस्बा नहीं है, और दिल्ली के अंदर बिल्कुल, और उसके पास ये रेड फोर्ट लाल किले के पास ब्लास्ट होना, मैं समझता हूँ कहीं न कहीं सिक्योरिटी की चूक है, इंटेलिजेंस की चूक है। इतना बड़ा खर्चा, इतना बड़ा वो जो है निजाम हमारे मुल्क का है, उसके बाद भी ऐसी जगह पर ब्लास्ट हो जाए तो अफसोस की बात है। मुझे बहुत अफसोस है, उन परिवार के साथ हमारी पूरी सहानुभूति है। परंतु जिन लोगों ने ब्लास्ट किया, इंक्वायरी करके उन्हें फांसी के फंदे पर 6 महीने में चढ़ा देना चाहिए, परंतु झूठ नहीं पकड़ना चाहिए। जिस तरह से मुंबई के ट्रेन के ब्लास्ट में 187 लोग मारे गए, परंतु आज तक किसी को सजा नहीं हुई इसमें। नाना पटोले असं म्हणतायत, दिल्लीमध्ये सरकार तुमचं, केंद्रात सरकार तुमचं, दहशतवादी येतात कुठून कोर भागामध्ये? मला वाटतं हनुमंत पवार त्याला जास्त एलॅबोरेट करतील विरोधकांची भूमिका। नम्रताजी, दिल्लीमधल्या त्या सगळ्या दुर्दैवी जे आपले भारतीयांचे प्राण गेले ते 10 भारतीय, त्यांच्या कुटुंबियाप्रती मी माझ्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या वतीनं संवेदना व्यक्त करतो, श्रद्धांजली अर्पण करतो। देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आपण अपयशी वारंवार का ठरत आहोत हा प्रश्न या निमित्ताने नानाभाऊ पटोले असतील की आम्ही सगळे असो अधोरेखित करतोय की दिल्ली हे आपल्या देशाचं नाक आहे, देशाची राजधानी आहे। लाल किल्ल्यासारख्या ऐतिहासिक वास्तूच्या समोर भरवस्तीमध्ये लोकांच्या गर्दीमध्ये येऊन जर इतकी मोठी स्फोटकं, आरडीएक्स सारखी ज्याच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी असलेली स्फोटकं जर भारताच्या राजधानीमध्ये इतक्या आतमध्ये येत असतील, ते पुलवामाच्या वेळेसही आलेले आपण पाहिलेले आहेत। आता ही घटना घडायच्या 24 तास अगोदर जवळपास 3000 किलो साठा जप्त करण्यात आला आणि अशीच स्फोटकं दिल्लीच्या एकदम नाक असलेला आपलं लाल किल्ला, तिथे हा स्फोट होतो। हे खरं म्हणजे आपलं गुप्तहेर खातं असेल, आपली सुरक्षा यंत्रणा असेल, आपलं गृह खातं असेल, आपण सगळ्यांनी देश म्हणून हे आत्मचिंतन करण्याची वेळ आहे। किती दिवस आपण निष्पापांचे बळी असे दहशतवाद्यांच्या या स्फोटांमध्ये आणि या अंधाधुंद गोळीबारामध्ये, स्फोटामध्ये, अशा घटनांमध्ये आपण जाऊ देणार आहोत याचा गांभीर्याने विचार करण्याची ही वेळ आहे। गृह मंत्रालयाने, आपल्या सगळ्या इंटेलिजन्स यंत्रणांनी, गुप्तहेर यंत्रणांनी, आपल्या सगळ्या शोध कार्य करणाऱ्या सगळ्या संस्थांनी, दिल्ली पोलिसांनी जे केंद्रीय गृहमंत्र्याच्या अंडर काम करतात, या सगळ्यांचं हे फेल्युअर समजायचं का आम्ही?
आणि आत्ता प्रश्न विचारायचा की नाही विचारायचा, किती दिवस फक्त आमच्यासारख्या विरोधकांनी किंवा तुमच्यासारख्या पत्रकारांनी विद्वानांनी फक्त श्रद्धांजली हताशपणे व्हायच्या की या मृतांचे जीव पुन्हा नाही आपण आणू शकत, पण असे जीव पुन्हा जाणार नाहीत यासाठी आम्हाला आश्वस्त करणं असेल. यंत्रणा वारंवार फेल्युअर आपल्या यंत्रणांचं समोर येतंय, तर याची जबाबदारी नेमकी कुणाची हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि तो एक आम नागरिक, एक भारतीय नागरिक, देशप्रेमी नागरिक, माझ्या बांधवांचे जीव जात असताना व्यथित झालेला नागरिक म्हणून आम्ही हे संतापानं आम्ही सत्तेला विचारतोय, कारभाऱ्यांना विचारतोय, इथल्या जबाबदार व्यक्तींना आम्ही काय प्रश्न उपस्थित करतोय. अगदी नाही. आजच्या चर्चेत खरं तर आम्ही भाजपला सुद्धा निमंत्रित केलं होतं, मात्र भाजपच्या कुठल्याही प्रवक्त्यांनी, भाजपची अधिकृत भूमिका होती की त्यांनी या विषयावरती ते सध्या बोलणार नाहीयेत जोपर्यंत तपास सुरू आहे. मी मकरंद मुळे यांच्याकडे देते. ज्येष्ठ पत्रकार आहेत, सामाजिक राजकीय प्रश्नांचे विश्लेषक आहेत. मुळे सर, जबाबदारी कुणावरती तरी सेट करायला हवी हा काँग्रेसने मुद्दा उपस्थित केलेला आहे, तुम्ही कसं बघता? थोडा जास्त वेळ घेतो. 1993 ते 2025 अशी 32 वर्ष आपण हे सगळे बॉम्बस्फोटांना देश म्हणून आपण सामोरे जातो. या सगळ्या काळात कोणत्या पक्षाचं सरकार होतं, कोणत्या विचारांचं सरकार होतं, ही तुर्तास राजकीय चर्चा आपण बाजूला ठेवू. राजकीय पक्षांचं काम आहे ते त्यांनी केलं पाहिजे, तो काही मुद्दा नाहीये. परंतु हा सगळा जो मूलभूत मुद्दा आहे आणि जो भारतीय बाजू याची होय की जी आपण जगाच्या पटलावर सारखी मांडण्याचा प्रयत्न करत होतो, आणि जेव्हा अन्य देशात अशा प्रकारचे स्फोट घडले तेव्हा याला हा दहशतवादी हल्ले आहे, ते अतिरेकांचं कृत्य आहे मान्यता मिळाली. अन्यथा याला फक्त गुन्हेगारी वृत्तीने बघण्याचा दृष्टिकोन होता. त्यामुळे ही दहशतवाद विरोधी लढाई भारताने त्याच्याविषयीची भूमिका अधिक कणखरपणे मांडली, आग्रहाने मांडली आणि ती पुढे नेलेली आहे. आणि याची जर मानसिकता बघायची असेल तर आपल्याला थेट स्वातंत्र्यपूर्व काळात जावं लागेल. आपण काय करतो की लगेच हिंदू का मुस्लिम अशा चर्चेकडे या सगळ्या टोन देतो आणि मग राजकीयकरण या सगळ्या चर्चांचं करतो. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यावेळी मुस्लिम लीगची स्थापना झाली, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरनं जी पाकिस्तानने भूमिका घेतली, 1971 साली ज्यावेळी पाकिस्तानला तडाखा दिला आणि बांगलादेशची निर्मिती झाली, त्यावेळी पाकिस्ताननी जे भारताच्या विषयातलं धोरण बदललं ते अशाच प्रकारचं धोरण सातत्याने बदललं. आणि त्यामुळे एकीकडे हा सगळा जो विषय आहे तो मुळात अभ्यासपूर्ण इस्लामिक दहशतवाद समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत. तात्पुरतं सुरक्षा यंत्रणेतल्या त्रुटी आहेत का, तर ते सुरक्षा यंत्रणांनी त्यांचं, जसं आता मुद्दा आला की आत्मचिंतन केलं पाहिजे, त्या त्रुटी शोधल्या पाहिजेत. आणि आता परत तंत्रज्ञानच मुळात बदललेलं आहे, त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधारे तुम्ही किती तयारी केली तरी समोरचेही तयारी करणार आहेत, त्या तयारीलाही सामोरं जायचं आहे. हा जसा एक मुद्दा आहे, तसं हे सगळे मानवी व्यवहारातनं घडणारेही चुका आणि गुन्हे आहेत. त्या कोणी जाणून बुजून करतायत, कोणी नकळत करतायत, कोणी आपल्या स्वार्थाकरता करतायत का, याही सगळ्या मुद्द्यांचा परामर्श घ्यायला लागलेला आहे. त्यामुळे एक घटना घडली असेल तर त्याची सूत्र आणि त्याची सगळी जी कारणं आहेत ती एकत्रित आणली पाहिजे, त्याचा एकात्मिक शोध घेऊन याच्यावर नेमकं उत्तर शोधलं पाहिजे. मुळे सर, हा ऑपरेशन सिंदूरची रिॲक्शन असू शकते का? तुमचा अभ्यास काय सांगतो? मला तिथपर्यंत यायचं. अन्यथा काय होईल की आपण नुसतं ब्लेम गेम करत राहू. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, जे आपण ऑपरेशन सिंदूरची चर्चा करतोय त्याचे जगभरात पडसाद उमटलेले आहेत. आणि त्यानंतर भारतीय सैन्याचे तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, संरक्षण मंत्री यांच्या वक्तव्याकडे आपण खूप बारकाईने बघितलं पाहिजे. जगभर याचं काय चाललेलं बघितलं पाहिजे. आपण सातत्याने प्रत्यक्ष ऑपरेशन सिंदूरच्या कारवाया थांबवल्या असल्या तरी अतिरेक्याच्या विरोधात किंवा पाकिस्तान विरोधी आमची भूमिका काय याविषयी वारंवार पुनरुच्चार करतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताला असा एखादा तडाखा देणं, असा एखादा इशारा देणं ही शत्रू राष्ट्राची गरज असते. आणि त्याकरता मग स्थानिक जे कोणी त्यांना जे सोयीचे असतात त्यांच्याशी हातमिळवणी केली जाते. कधी त्यांना धमकवलं जातं, कधी आमिष दाखवलं जातं किंवा अन्य कोणत्याही कारणाने अशा सगळ्या मंडळींच्याकडनं अशी कृत्य घडवली जातात. स्वाभाविकच जे कोणी सरकार असेल त्या सरकारची जबाबदारी अधिक वाढते की जी तुम्ही वचनं आश्वासनं देता त्याची पूर्तता करण्याची वेळ असते. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या दिल्लीतल्या घटनेचा शोध घेतला पाहिजे आणि लोकांच्या मनात जो एक असंतोष आहे, अस्वस्थता आहे, त्याला उत्तर ते कृतीतनं दिलं पाहिजे. आता परत होतं काय की आपल्याला असं वाटतं की काल स्फोट झाल्यावर उद्या लगेचच काही कारवाई होईल, तर इतकाही आताताईपणा सुरक्षा यंत्रणांना करता येत नाही. मी जसं सुरुवातीला म्हटलं की राजकीय भूमिका वेगवेगळ्या राहू शकतात, त्या कोणत्याही पक्षाच्या राहू शकतात, देशाच्या सुरक्षेशी आपण कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. अगदी प्रशासनाला, सुरक्षा यंत्रणेला खूप काळजीपूर्वक याचे निर्णय करावे लागतात, याचे धागेदोरे तपासावे लागतात. आपल्या कुठल्याही निर्णयामुळे परत एकदा शत्रूला किंवा घरबेजांना काही संधी मिळू नये याची काळजी घ्यावी लागते. आणि म्हणून
कालची घटना ही निंदनीय आहे, अतिशय दुःखद आहे. पण परत एकदा अशा प्रकारच्या घटनांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा वेगळ्या पद्धतीने विकसित करायला लागेल. राजकारणाच्या पलीकडे म्हणजे विशेषतः पक्षीय राजकारणाच्या पलीकडे असलेल्या राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून या सगळ्या प्रश्नांची आपल्याला मागोवा घ्यावा लागेल. मुद्दा लक्षात आला. मी ढगे सरांकडे येते. ढगे सर, कालची घटना ही सिक्युरिटी लॅप्सेस आहेत ह्याच्या बाबतीत दुमत नसावं मला वाटतं, पण म्हणून कालची एक घटना ही सिक्युरिटी लॅप्सेस मधला समजून आपण सिक्युरिटी एजन्सीजवरती आपल्या सुरक्षा यंत्रणांवरती बोट ठेवायचं, त्यांच्यावर ठपका ठेवायचा की 3,500 किलो RDX फुटून देश आपला वेगवेगळ्या कोण्यांमध्ये हादरला नाही म्हणून त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट द्यायचा. फुटबॉलच्या मॅच मधला गोलकीपर जो असतो तो संपूर्ण मॅच मध्ये जे आहे 100 सेव्ह करतो ते आपल्या लक्षात राहत नाही, पण एक त्याच्याकडून चूक होते, एक मिस होतो आणि तो गोल होतो आणि तो मात्र आपल्याकडे त्या ठिकाणी आपल्या लक्षात त्या ठिकाणी राहत असतो. माझ्या मते इंटेलिजन्स एजन्सीजचं आणि सिक्युरिटी एजन्सीजचं नेमकं असंच त्या ठिकाणी काम असतं. मागच्या काही काळामध्ये असे शेकडो वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलिजन्स इनपुटच्या आधारावर हल्ले निष्फळ ठरवण्यामध्ये आपले सिक्युरिटी फोर्सेस यशस्वी झाले. आणि लेटेस्टच एक्झाम्पल घ्यायचं तर 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान ज्या 8 संशयित अतिरेक्यांना आपण त्या ठिकाणी पकडलं आणि त्यांच्याशी संबंधित जे इनपुट्स आपल्याला मिळाले, म्हणजे 250 किलो विस्फोटक असणारा जर पुलवामा हल्ला त्या ठिकाणी होऊ शकत असेल तर साधारणतः 2,950 किलोचं विस्फोटक असताना किती मोठ्या प्रमाणामध्ये ते विस्फोट त्या ठिकाणी करू शकले असते आणि किती विध्वंस करू शकले असते, तो आपण रोखण्यामध्ये नक्कीच आपलं इंटेलिजन्स एजन्सी आणि सुरक्षा दल जे यशस्वी झालं. पण असं जरी असलं तरी दिल्लीचा जो आहे तो हल्ला त्या ठिकाणी झालेलाच आहे, हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. म्हणून अंशतः जे हे यश आहे, पण याचा अर्थ आपण 100% आपल्या सुरक्षा एजन्सीज किंवा इंटेलिजन्स एजन्सीज आणि ऑफकोर्स जे पॉलिसी मेकर्स आहेत ते संपूर्णतः यशस्वी झाले, दहशतवादाचा पूर्णतः बिमोड केला असं जर आपण त्या ठिकाणी म्हणत असू तर ते माझ्या मते जे आहे कुठेतरी आपण चुकतोय, कुठेतरी आपण त्या ठिकाणी कमी पडतोय. दुसरी महत्वाची गोष्ट, फक्त पारंपरिक सुरक्षेला खतरा या पॉइंट ऑफ व्ह्यूने फक्त आपण पाहू नये किंवा फक्त दिल्लीमध्ये रेड फोर्टच्या समोर हा हल्ला झाला इथपर्यंतच आपण आपली चर्चा मर्यादित ठेवू नये. माझ्या मते मागच्या काही काळामध्ये ज्या प्रकारे दहशतवादाचं स्वरूप बदलत आहे, एका बाजूला साधारणतः 3,000 किलोचं विस्फोटक घेऊन टिपिकली व्हेकल माउंटेड म्हणजे वेगवेगळ्या वाहनांमधून जे आहेत अर्बन टार्गेट्सला हिट करण्याचा पारंपरिक अशा प्रकारचा डाव हा दहशतवाद्यांचा त्या ठिकाणी आहेच आहे. पण त्याच्या सोबतीला टेक्नॉलॉजी म्हणजे ड्रोनच्या माध्यमातून जे आहे पाकिस्तानमधून भारतामध्ये हत्यारं येत आहेत, नार्को टेररिझम, पैसा त्या ठिकाणी पोहोचतोय. त्याचबरोबर सामान्यतः गरीब युवकांना भडकवण्याच्या ऐवजी आता नवीन अशी त्यांनी जी आहे मोडस ऑपरेंडी काढलेली आहे, ज्यामध्ये शिकले सवरलेले आणि हुकलेले म्हणजे असे जे डॉक्टर आहेत त्यांना ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत. आणि सर्वात महत्वाचं मॉडर्न टेररिझम म्हणजेच बायोकेमिकल वेपन्स. गुजरात मॉड्यूल त्या ठिकाणी काय सांगतं की रिसिन हा जो पदार्थ, हे जे केमिकल ते त्या ठिकाणी बनवत होते, हा सरळ सरळ बायोकेमिकल वेपनचा भाग आहे. म्हणजे टेररिझमचं हे नवीन स्वरूप ज्यामध्ये व्हाईट कॉलर टेररिझमशी संबंधित इकोसिस्टम निर्माण होतीये, ज्यामध्ये मॉडर्न टेररिझमशी संबंधित न्यूक्लिअर, बायोलॉजिकल, केमिकल वॉरफेअरचा खतरा टेररिझमच्या माध्यमातून आपल्या समोर येतोय आणि सोबतीलाच पारंपरिक खतरा आयईडीच्या माध्यमातून, विस्फोटकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरांना एकदाच टार्गेट करण्याचा खतरा सुद्धा आहे. मग ही सगळी जी मोडस ऑपरेंडी जी बदलतीये त्याच्यासाठी आपल्या सुरक्षा यंत्रणांनी त्याचबरोबर आपल्या राज्यकर्त्यांनी आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला तो बदल करणं आणि स्वतः सक्षम होणं हे अत्यंत आवश्यक झालेलं आहे. हे सुद्धा आपल्याला तेवढं सिरियसली लक्षात घ्यावं लागणार आहे. बर, हनुमंत पवारजी, ऑपरेशन सिंदूरचा हा त्याची प्रतिक्रिया, त्याचा हा बदला असू शकतो, जैश ए मोहम्मदचा हात असू शकतो असा एक संशय, अशी एक चर्चा सुरू आहे. विरोधक या सगळ्याकडे कसं बघतात, या सगळ्या चर्चांकडे? आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित असल्या पाहिजे आणि आपल्या देशांतर्गत सुरक्षा यंत्रणा चोख असली पाहिजे, ही कुठल्याही सरकारकडून, कुठल्याही मतदारांची, प्रसारमाध्यमांच्या लोकांची आणि तज्ज्ञांची आणि सैनिकांची अपेक्षा असते. आम्ही ती बेसिक अपेक्षा व्यक्त करतोय की या देशाचं सरकार या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी आम्हाला गांभीर्यानं काम करताना दिसत नाही, हा आमचा आरोप आहे. हा आरोप सुरक्षा यंत्रणा असतील, आपले जाबाज जवान असतील, सैनिक असतील लढणारे, यांच्याविषयीचा असूच शकत नाही, नव्हता आणि नव्हे. हा आहे की धोरणकर्ते म्हणून, आपलं इंटेलिजन्सचे नेतृत्व म्हणून आपले संरक्षण मंत्री असतील, आपले गृहमंत्री असतील, आपले परराष्ट्र मंत्री असतील, राजकीय अपयश आम्ही या निमित्तानं अधोरेखित करतोय. आपला पाकिस्तान शत्रू हा सदैव आपल्या उन्यावर टपलेला आहे,
तो सातत्यानं आतंकवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करत असतो, ते असंख्य वेळा आपण हाणून पाडलेले आहेत. याबद्दल भारतीय म्हणून आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. पण म्हणून मी पुलवामाच्या हल्ल्यातलं RDX कसं आलं याची उत्तरं मागायची नाहीत का? उरीचा हल्ला आम्ही विचारायचा का? पठाणकोटचा हल्ला विचारायचा का? पांपोरचा हल्ला विचारायचा का? गुरदासपूर मधला हल्ला आम्ही विचारायचा का? किंवा अमरनाथ यात्रेकरूवरचा हल्ला विचारायचा का? तर सातत्यानं RDX सीमेच्या मध्ये येताना या देशाच्या नेतृत्वानं गांभीर्यानं विचार करावा आणि प्रश्नांना सामोरे जावं, उत्तरं द्यावी, संसदेमध्ये चर्चा करावी आणि सुरक्षा यंत्रणांतलं अपयश जे आहे ते माझ्या भारतीयांच्या जीवावर बेततंय. लक्षात घ्या, हा मुद्दा पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी काय झालं, हिंदू मुस्लिम प्रश्नाचं काय असा नाहीये. मुळे सर म्हणलं तसं जायचं असलं तर हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग यांचं काय होतं हेही सांगता येईल इथं, पण त्या चर्चेत मला जायचं नाहीये. या देशातल्या नागरिकांच्या सुरक्षेपासून केंद्र सरकार हलगर्जीपणा करतंय का असा प्रश्न आम्ही जबाबदारीने विचारतोय, घटनादत्त अधिकार म्हणून विचारतोय. आणि याचा कुठल्याही राष्ट्रीय सुरक्षेवर किंवा सैनिकांच्या मनोबलावर आम्ही आघात करण्यासाठी विचारतोय असा कृपया चुकीचा अर्थ घेऊ नये. या देशाच्या नागरिकांचे जीव आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या दहशतवादी संघटना, जैश ए मोहम्मद असेल की आणखी काही असतील, या जर पाशवी शक्ती माझ्या देशात घुसत असतील तर त्यांना रोखण्याचं पहिलं काम केंद्र सरकारचं आहे. केंद्र सरकारनं उत्तर द्यावं. बरं, शिवाजी काळे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. शिवाजी, या सगळ्यामध्ये दिल्लीच्या वर्तुळामध्ये काय चर्चा आहेत? म्हणजे सामाजिक वर्तुळात, राजकीय वर्तुळात चर्चा काय आहेत? आणि दुसरी गोष्ट म्हणजे NIA कडे तपास देण्यात आलेल्या आहेत, अनेक ठिकाणी हा संशयाची सुई पॉइंट आउट केली जाते, त्याबद्दल काय सध्या ताजे अपडेट्स मिळतात? एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये जो उमर नावाचा व्यक्ती होता, डॉक्टर उमर, ज्याने ही गाडी चालवली असं सांगितलं जात आहे, त्याच्या बहिणीला अटक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जो शर्जील नावाचा डॉक्टर होता त्याच्या गर्लफ्रेंडला अटक करण्यात आलेली आहे. या सगळ्या गोष्टीनंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा या सगळ्यामध्ये सरकारच्या वतीनं अजूनही दहशतवादी हल्ला झाला असला कुठलाही शब्द वापरण्यात आला जरी नसला तरीही ज्या पद्धतीने या सगळ्या याच्यामध्ये तपास हा NIA कडे गेलेला आहे, याचा अर्थ हा हल्ला जो आहे हा दहशतवादी हल्ला आहे हे यावरून स्पष्ट होतं. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हे शब्द वापरलेले नाहीत, मात्र ज्यांनी कोणी हे केलेलं आहे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनावलेलं आहे. याचा अर्थ हे कोणीतरी केलंय आणि हे कृत्य करणारा कोण असू शकतं तर दहशतवादी असू शकतात. दुसरा मुद्दा यामध्ये सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने चर्चेमध्ये समोर येताना पाहायला मिळाला होता की तो म्हणजे ऑपरेशन सिंदूरचा बदला असेल का? निष्पापांचे बळी घेऊन कुठलाही बदला पूर्ण होत नसतो. भारताने ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल की पहलगाममध्ये जो अटॅक झाला त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रातून पुढारी न्यूज पोहोचलं होतं. त्या ठिकाणची परिस्थिती देखील आपण पाहिल्यानंतर लक्षात येतं की हे दहशतवादींची कोणता जात धर्म हे दाखवण्याचा प्रयत्न करत जरी असले तरीही त्यांनी निष्पापांना सर्व जाती धर्माच्या लोकांना मारलेला आहे. या ठिकाणी देखील तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ग्राउंडवरती हा जो परिसर आहे खरं तर ही जुनी दिल्ली आहे आणि जुनी दिल्लीमध्ये बहुतांश लोक जे मुस्लिम लोक राहतात. आता त्यांच्यातील काही लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झालाय का? त्यातल्या बरोबर आपण जर पाहिलं तर अनेक जे मुस्लिम लोक होते ते देखील या ठिकाणी मदतीस आले, ते ग्राउंड झिरोवरती पाहायला मिळालं. मात्र लोकांच्या मनामध्ये नम्रता अजूनही भीती आहे. ज्यावेळेस हा हल्ला झाला त्यावेळेस त्यांना अगोदर वाटलं की CNGचा हा ब्लास्ट आहे, मात्र अनेकांच्या घराच्या या ठिकाणी काचा फुटल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की CNGचा ब्लास्ट एवढा मोठा असतो का? मग हळूहळू ज्या पद्धतीने माहिती समजली, अचानक पोलीस आले आणि लोकांच्या अक्षरशः बॉडी जे आहे एकीकडे हात पडलेला होता, एकीकडे डोकं पडलेलं होतं. अशा परिस्थितीत इथल्या स्थानिक लोकांनी ही सगळी परिस्थिती पाहिली, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती आहे. दुसरी गोष्ट आहे की फरीदाबादचं कनेक्शन जे सातत्यानं समोर येत आहे, हजारो किलो स्फोटक त्या ठिकाणी सापडलेले आहेत, त्यामुळे देश वाचला हे आपण म्हणत जरी असलं तरी हजारो किलो स्फोटक त्याने जमा कशी केली तोपर्यंत आपल्या यंत्रणा काय करत होत्या हा एक प्रश्न आहे. आणि जसं सर म्हटले की ढगे सर बोलले की एक साधा गोल झाला तर त्यांच्याकडनं एक गोल झाल्यानंतर त्यांच्यावरती टीका होते. आपण भारत सरकार म्हणून यावरती मोठ्या प्रमाणात जो काही खर्च करतो, आपल्याला नागरिक सुरक्षित राहावे यासाठी हे सगळं केलेलं असतं. आणि गेल्या मागच्या काही वर्षामध्ये, कारण दशकभराचा कालावधी असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालावधीमध्ये अशा घटना घडलेल्या नाही. खास करून दिल्लीमध्ये इस्रायल एम्बेसीचा समोरचा जो छोटासा स्फोट जर सोडला तर दिल्लीमध्ये दिल्ली ही शांत होती. मात्र अचानक या घटना ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात ही स्फोटकं येणं हे कुठेतरी
धोक्याची घंटा आहे. आणि दुसरी गोष्ट, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती नम्रता, कालपासूनच पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवरती होती. त्यांना याचे इनपुट जे आहेत ते मिळालेले होते आणि त्या गाड्यांची पूर्णपणे तपासणी देखील केली जात होती. आणि ज्या ठिकाणी पोलीस उभा होते त्याच पोलीस चौकीच्या दरम्यान याने गाडी आणून त्याचा ब्लास्ट केलेला आहे. ते एकंदरीत जर पाहिलं तर यंत्रणा अलर्टवरती आहेत. यासाठी अधिक कष्ट भारताला करणं गरजेचं आहे आपल्या नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी. अशा वेगवेगळ्या चर्चा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. राजकीय म्हणून जर पाहिलं गेलं तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी NIAचे प्रमुख असो, त्याचबरोबर गुप्तचर यंत्रणांचे प्रमुख असो, जम्मू काश्मीरचे जे प्रमुख आहेत, पोलीस प्रमुख, त्यांना खास करून याचं सगळं हे द्यायला पाहिजे. ते देखील आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने अमित शहा यांच्या बैठकीसाठी उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये पूर्ण माहिती घेण्यात आलेली आहे. आता पुढील बैठक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दालनात होणार आहे. यामध्ये कशानं कोणी केलंय याची पूर्ण माहिती हे घेऊन सगळे तिथे जातील आणि तिथे प्लॅन ठरवला जाईल. अगदी अगदी नक्कीच. शिवाजी, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल, या अपडेटबद्दल. मुळे सर, मला शेवटचं मिनिट आहे. मला तुमची आणि कर्नल ढगे यांची दोघांची कॉमेंट घ्यायची. सुरुवातीला मी तुमच्याकडे येते. ही सगळी परिस्थिती ऐकल्यानंतर पण हा खरंच प्रश्न उरतोय की 3000 किलो स्फोटकं भारतात येईपर्यंत यंत्रणा काय करत होत्या? मग विरोधकांनी प्रश्न विचारला तर बिघडलं काय? प्रश्न सगळ्यांनीच प्रश्न विचारले पाहिजेत, कोणीच प्रश्न विचारल्याने बिघडत नाही. मी परत तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की मुळातच एकूण ह्या सगळ्या प्रकरणाकडे बघण्याची फार वेगळी गरज आहे, दृष्टी आहे. ही स्फोटकं कशी आली, कोणी आणली, या सगळ्या प्रक्रियेत कोण सहभागी आहेत. आणि म्हणूनच की प्रश्न असा आहे ना की अमुक होते का तमुक होते असा मुद्दा नाहीये. कुठलं तरी भीती, कुठलं तरी आमिष आणि कुठल्या तरी प्रकाराला बळी पडून अशा प्रकारच्या घटना होतात. त्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग कोणाचा आहे त्याची कधी ना कधी अधिक चर्चा उघड होऊ शकते. असं झालेलं नाहीये की सगळीच्या सगळी स्फोटकं बाहेरनं आलेली असतीलही किंवा नसतीलही, आपण शक्यता वर्तवतोय. अशा प्रकारच्या स्फोटकाला लागणारे जे घटक पदार्थ आहेत ते घटक पदार्थ आता उपलब्ध आहेत. म्हणजे रसायनातलं काही त्याहीपेक्षा गंभीर गेली. अगदी हे त्याहीपेक्षा गंभीर आहे. त्यापेक्षाही गंभीर आहे. कुठेतरी सरकारवरती प्रश्न हा उपस्थित झालाच पाहिजे. अशा प्रकारच्या दहशतवादी कृत्यांना मिळणारा स्थानिक पाठिंबा किंवा त्याचा मिळणारी एक वेगळ्या प्रकारची इकोसिस्टीम हा जास्ती गंभीर प्रश्न आहे. अगदी. आणि हा प्रश्न जेव्हापासून आपल्याकडे दहशतवादाचा प्रश्न गंभीर बनलाय, स्थानिकांना कमी पडणारे रिसोर्सेस आणि त्यांची दहशतवादाकडे वळणारी पावलं हा मुद्दा आहे ज्याच्यावर अजूनही उत्तर सापडलेलं नाहीये. हा सरकारला प्रश्न विचारला पाहिजे, भले ते कुठच्याही सरकारचं, कुठल्याही पक्षाचं सरकार असू दे. ढगे सर, वाइंड अप कमेंट अगदी 30 सेकंद. नक्की. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जे आहे न्यू नॉर्मल आपण सेट केलेला आहे दहशतवादाच्या विरुद्ध. अधिकृतरित्या भारत सरकारची भूमिका त्या ठिकाणी आहे की आता दहशतवादी हल्ला हा एक प्रकारे युद्ध सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी मानली जाईल आणि आमच्या आर्म्ड फोर्सेसला माहिती की कशा प्रकारे त्याच्याशी त्या ठिकाणी डील करायचं. ऑलमोस्ट 24 तास झालेले आहेत, अजून सुद्धा अधिकृतरित्या आपण याला दहशतवादी हल्ला म्हटलेला नाही. अजून सुद्धा दहशतवादी हल्ला न म्हटल्यामुळे पाक पुरस्कृत दहशतवाद हा तर जो आहे नंतरचा प्रश्न त्या ठिकाणी येतो. कॉशियस अप्रोच भारत सरकारचा त्या ठिकाणी आहे. काही गडबड करायची काही गरज नाही. पण जर अशा प्रकारे धागे दोरे हे पाकिस्तान पर्यंत गेलेले आपल्याला त्या ठिकाणी आढळले तर माझ्या मते आता खरोखरच ऑपरेशन सिंदूर इज स्टील ऑन. ऑपरेशन सिंदूरचा पुढचा टप्पा आणि ज्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या असेल, काही महत्वाचे सिनियर कमांडर असतील, ATT लष्कर ए तैयबाचे जे सिनियर कमांडर्स असतील ते भारतामध्ये असतील, अफगाणिस्तानमध्ये असतील का पाकिस्तानमध्ये असतील, घुसून त्यांचा खात्मा करणं हे सुद्धा एक महत्वाचं ध्येय आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि त्यासाठी युद्ध सदृश्य परिस्थितीला जरी आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जायची तयारी करायची असेल तर त्यासाठी आपण सक्षम आहोत आणि हाच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाण्यासाठी. त्यामुळे आता भारत सरकारची पुढची पावलं काय असतात, यावर कसं प्रत्युत्तर दिलं जातं, कशा प्रकारे या घटनेचं विश्लेषण होतंय आपल्याला पाहावं लागेल. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. शिवाजी दिल्लीहून आपल्यासोबत होते, त्यांचेही आभार. आजचा चर्चेचा धुळा इथेच थांबतोय.